मला यायला उशीर झाला. एक तर सकाळी छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो. मोर्चा होता शेतकऱ्यांसाठी. नंतर साहजिकच आहे मुंबईत आलो, कारण मुंबईत आल्याशिवाय इकडे येता नसतं आलं. आणि मला वाटलं मी वेळेमध्ये पोहोचेन. वेळेत पोहोचलो. मुंबईतून ठाण्यापर्यंत चांगल्या वेगाने आलो आणि ठाण्यात आल्यानंतर वेग मंदावला. आता तो तसा वेग मंदावणारा कोणी जन्माला आलेला नाही. पण ठाण्याच्या ट्रॅफिकने वेग मंदावला. आणि मग मी आता ही चित्रफित आपण पाहिली, तेच माझ्या मनात आलं की ते जे काय ठाणं होतं, ती जी काय आपली शिवसैनिकांची पिढी होती, म्हणजे आजही त्यातले शिवसैनिक आहेत, राजन आहेत, सगळेच आहेत. पण तेव्हाचं ठाणं हे ठाणेकरांना आनंद देणारं होतं. आणि आत्ताचं ठाणं हे मला असं वाटतं कॉन्ट्रॅक्टरचं ठाणं झालेलं आहे. सगळं इथून तिकडे तिकडून तिकडे सगळं लुटून फस्त करून टाकलेलं आहे ठाणं. आणि त्या भ्रष्टाचाराविरुद्ध आता येत्या सोमवारी मोर्चा आहे. आवाज उठवायचा नाही तर काय करायचं. आज अनंत तऱ्यांची आठवण मला आता वहिनी म्हणाला, ते असते तर किती आनंद झाला असता त्यांना. म्हटलं ते असते तर आपल्याला किती आनंद झाला असता.